काही योजना आहेत सरकारच्या, शेततळे, त्याच्यानंतर पुन्हा जलसंधारण विभागातर्फे जे बांधकामं, बंधारे, नदी नाला खोदीकरण, हे पण पाणी अडवा पाणी जिरवायला मदत करतात ना. मग याचा फायदा होत नाही का? शेततळ्याचा फायदा अजिबात पाणी अडवा पाणी जिरवण्याला होत नाही. त्याच्यामध्ये जर तुम्ही प्लॅस्टिक फारी वापरत असाल, जमिनीत पाणी जिरण्याचा प्रश्नच येत नाही ना, कुठेही पाणी जिरतं. कोल्हापुरी बंधारे. पाण्याचा साठा करण्यासाठीच फक्त शेततळ्याचा उपयोग. अच्छा. आणि जिरण्यासाठी नाही, जमिनीत पाण्यानं वाढ होणार नाही. काय वाटतं तुम्हाला? हा? मॅडम, तुमचं मत काय आहे तेव्हा या विषयावर? काही तेवढं माहिती नाही. नाही म्हणजे काकाने जे सांगितलं, माहित नाही ते shooting करायला ते. नाही पाणी अडवा पाणी सरांकडूनच बऱ्याच गोष्टी पाणी जिरवा, शिकण्याच्या नाही नाही, होत्या. हा जे सरकारी विकल्प आहे आणि सरकारची मोहीम जी आहे की सातत्य आज पण 10 वर्षापासून चालू आहे, परंतु त्यामध्ये की सरकारी योजना जे राबवल्या जातात, शेततळे जसं की वृक्ष लागवड, त्यामध्ये मी एक वृक्ष लागवड त्या गोष्टीला सहमत आहे. परंतु शेततळे आणि आता शोषखड्डे आणि पुन्हा परत अजून नाला खोलीकरण, म्हणजे अशा काही योजना आहेत, ही कितपत योग्य आहेत सरकारच्या? शेततळे सरांनी जे सांगितलं की शेतीच्या खाली तळ पाहिजे तेच बरोबर आहे. शेततळ्यापेक्षा म्हणजे फारी नको त्याच्यात. फारी नको. ते प्लॅस्टिक आलं. प्लॅस्टिक आलं आणि म्हणजे ते हा पाणी फॉर्म्युला जिरलं जे आता आमच्या काकांचा जे फॉर्म्युला आहे की पाणी अडवा पाणी जिरवासाठी, की आपले जे मित्र आहेत तेच आपण नष्ट करत चाललो. म्हणजे त्यांचा सपोर्ट भरपूर आहे. ते खेकडे असतील, उंदीर, बेडूक, साप किंवा इतर त्यात मुंगी असेल, गांडूळ असेल, यांचा फायदा आहे की नाही? आहे ना सर. त्याशिवाय अनेक सांगतो, नाला सरळीकरण जेव्हा करतो आपण, ज्या ठिकाणी साधारणतः कडक वाटते, आपल्याला कडक थोडं हार्ड वाटते, एरिया लागते कुठं कुठं नाल्यात, तशा ठिकाणी गॅप सोडायचा, एक 15-20 फुटाचा, पुन्हा नाला खोदायचा, पुन्हा गॅप सोडायचा, म्हणजे त्या खड्ड्यामध्ये पाणी जिरलं पाहिजे. त्यामध्ये गतिरोधक असले पाहिजे. हा, गतिरोधक असले पाहिजे सांगण्यात आलं. आणि जरी तुम्हाला जमिनीत नैसर्गिकरित्या जरी नाही